मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर पंकज आरणे आयुर्वेद पंचकर्माच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असतो. मित्रांनो, स्क्रीनवर मी तुम्हाला जी वनस्पती दाखवतोय आणि जे फळ दाखवणार आहे ते आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. अगदी लहान असताना तुम्ही जर रानावनात फिरला असाल तर हे फळ तुम्ही सेवन केलेलं सुद्धा असेल. मित्रांनो, ही वनस्पती आहे इंडियन चेरी, त्याला आपण भोकर असं म्हणतो. मित्रांनो, गुलाबी आणि लाल अशा पद्धतीचं फळ जे आहे ते सेवनयोग्य म्हटलेलं आहे. आयुर्वेदानुसार औषधी गुणधर्म अतिशय उत्कृष्ट प्रकारची आहे. हिच्यामध्ये वृक्ष बल्य अशा पद्धतीचं हिचं फळ म्हटलेलं आहे. म्हणजेच लैंगिक शक्ती वाढ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी जर हिचं नियमित सकाळ संध्याकाळ सेवन केलं तर यांची लैंगिक शक्ती वाढत असते. दुसरं म्हणजे वृक्ष आणि शुक्रल म्हटलेलं आहे. अपत्यप्राप्ती न होणे, शुक्रजंतू कमी असल्यामुळे अपत्यप्राप्ती ज्यांचा होत नाही अशांनीही याचं सेवन जर नियमित केलं तर त्यांचे शुक्रजंतू वाढ होते. शिवाय वीर्य जे आहे तेही घट्ट होत असतं. मित्रांनो, उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला असं पूर्णपणे झाड हे बहरून आलेलं असतं आणि मार्केटमध्येही हिचे जे फळं असतात ते विकण्यासाठी उपलब्ध असतात, खूप इझिली उपलब्ध असतात. लाल किंवा पूर्ण गुलाबी असणारं हे फळ हेच खरं सेवनयोग्य म्हटलेलं आहे. आणि याचा दुसरा उपयोग म्हणजे बॉडी बिल्डिंग, जे तरुण खूप साऱ्या व्यायाम करत असतात त्यांनी जर नियमित याचं सेवन केलं तर त्यांचेही मसल डेव्हलपमेंट खूप छान होत असते. पौष्टिक म्हटलेलं आहे याला. आणि दुसरी गोष्ट या म्हणजे डायुरेटिक आहे. लघवीची जळजळ असेल, किडनी संदर्भात ज्या समस्या थेंब थेंब लघवी होणे, लघवी आग करून होणे, त्यामध्येही याचा फळांचा उपयोग खूप छान सांगितलेला आहे. मित्रांनो, दुसरा उपयोग म्हणजे हे जे चिकट आणि थोडंसं गोड असणारं हे जे फळ आहे हे कफ जे आहे ते खूप छान पद्धतीने पातळ करतं. कोरडा खोकला असेल, छातीत कफ बनला असेल तर तोही याच्यातून छान पद्धतीने कमी होत असतो. इझिली उपलब्ध असणारी ही वनस्पती जी आहे ती आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे भूकवाढी, लहान मुलांमध्ये जी भूकवाढ आहे त्यामध्येही खूप छान उपयोगाची आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली निश्चित एकदा आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयटम दाबा. धन्यवाद.